नमस्कार मित्रमैत्रिणींनो, इकिगाई या सुप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद आपण आता ऐकणार आहोत. हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांनी लिहिलेलं इकिगाई हे पुस्तक याचा अनुवाद केला आहे प्रसाद ढापरे यांनी. तर सुरुवातीला आपण ऐकूया इकिगाई या पुस्तकामधील प्रस्तावना. इकिगाई, जादुई शब्द. पावसाळ्यातील एका संध्याकाळी टोकियोत या पुस्तकाचे दोन्ही लेखक जेव्हा चर्चा करत होते तेव्हा या पुस्तकाची बीज पहिल्यांदा रुजली. आजपर्यंत कित्येक वेळा आम्ही दोघांनीही एकमेकांचं लेखन वाचलं होतं, पण पहिल्यांदाच एकमेकांना भेटलो होतो. आम्ही दोघेही जपानच्या राजधानीपासून हजारो मैल लांब राहतो, पण आमच्या दोघांच्याही आवडीचा विषय एकच असल्यामुळे आज एकत्र भेटत होतो. या भेटीतूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आणि हे पुस्तक पूर्णत्वाला आलं. अंदाजे 1 वर्षानंतर आम्ही पुन्हा भेटलो. त्यावेळी टोकियोतील एका बागेमध्ये फेरफटका मारताना आम्ही पाश्चिमात्य देशांमधील लोकांची सद्यस्थितीतील मानसिकता, विशेषतः लोगोथेरपीसारख्या गोष्टी ज्या त्यांना जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी प्रेरित करतात, अशा विषयांवर चर्चा केली. आमच्या चर्चेतून आम्हाला असं लक्षात आलं की सध्याचे मानसोपचार तज्ज्ञ हे व्हिक्टर फ्रँकल यांनी सांगितलेल्या लोगोथेरपीचा वापर करत नाहीत. त्यापेक्षा विद्यापीठांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींनाच ते जास्त प्रमाण मानतात. पण आजही लोक जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी झटतच आहेत. आपण नेहमी स्वतःला प्रश्न विचारत असतो, माझ्या जीवनाचा उद्देश काय? फक्त जास्त वर्ष जगणं हेच ध्येय आहे, की जीवनाचा यापलीकडेही आणि यापेक्षाही मोठा काहीतरी उद्देश आहे? काही लोकांना त्यांना काय पाहिजे हे पक्क ठाऊक असतं आणि ते त्या ध्येयाने वेडे होऊन जगत असतात, तर काही लोक कायम द्विधा मनस्थितीमध्ये जगत असतात. असं का होतं? आमच्या या चर्चेमध्ये इकिगाई हा जादुई शब्द आला. ही एक जपानी संकल्पना आहे. याचा ढोबळ अर्थ आहे सतत व्यस्त राहण्यामध्ये असणारा आनंद. हे लोगोथेरपीप्रमाणेच जीवनाला अर्थ शोधण्यासारखंच असलं तरीही यामध्ये त्यापेक्षाही सखोल अर्थ दडलाय. इकिगाई हा शब्द तिथल्या लोकांच्या दीर्घकाळ जगण्याचं रहस्य सांगतो. ओकिनावासारख्या शहरातील लोकांचं आयुर्मान हे खूपच जास्त आहे. तेथील दर 1,00,000 रहिवाशांपैकी 24.55 लोक हे 100 पेक्षा जास्त वयोगटातील आढळतात. हे प्रमाण जागतिक वयोमानाच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. जपानमधील लोक जगातील इतर कोणत्याही देशातील लोकांपेक्षा दीर्घायुषी असतात. सकस अन्न, साधी राहणी, ग्रीन टी आणि चांगलं हवामान. हवाईमधील हवामानासारखंच तिथलं वातावरणही आल्हाददायक असतं. या व्यतिरिक्त या लोकांच्या दीर्घायुष्याचं कारण आहे इकिगाई, ज्यामुळे त्यांच्या जीवनाला आकार येतो. या विषयाचा सखोल अभ्यास करत असताना आम्हाला अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे या विषयावर प्रकाश टाकणारं कोणतंच पुस्तक किंवा व्यक्तिमत्व विषयावरील मार्गदर्शिका उपलब्ध नाही. आमच्या मनात उत्सुकता निर्माण झाली की ओकिनावामध्ये इतके सगळे लोक शतायुषी असण्यामागे इकिगाई हेच तर कारण नसेल? जीवनाच्या शेवटपर्यंत कार्यरत राहण्याची प्रेरणा यांना कशी मिळत असेल? त्यांच्या आनंदी आणि दीर्घायुष्य जीवनामागील रहस्य काय असेल? आम्ही अजून जास्त शोध घेतला आणि आम्हाला दक्षिण जपानमधील ओगिमी या लहानशा गावाची माहिती मिळाली. हे गाव दीर्घायुषी लोकांचं गाव म्हणूनच ओळखलं जातं. 3,000 लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये जगातील सर्वाधिक दीर्घायुषी लोक राहतात. लिंबासारखं दिसणारं आणि असामान्य अँटीऑक्सिडंट गुणधर्म असणारं शिकुवासा हे ओकिनावामधील फळ जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचं कारण असेल का? का मोरिंगा चहाचं उत्पादन करण्यासाठी वापरलं जाणारं शुद्ध पाणी या मागचं कारण असेल? या लोकांच्या शतकी आयुष्याच्या मागील खरं कारण शोधण्याचा आम्ही निश्चय केला. आमचं शोधकार्य सुरू झाल्यानंतर वर्षभरामध्येच आम्ही आमचे कॅमेरे आणि रेकॉर्डिंगची साधनं घेऊन ओकिनावामध्ये पोहोचलो. इथले लोक फार प्राचीन भाषा बोलतात आणि लांब केस असलेल्या बुनागयाच्या तत्वाला अनुसरून वागतात. आम्ही पोहोचल्या तिथल्या गावकऱ्यांनी आमचं हसतमुखानं स्वागत केलं. त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही काळातच खेळीमेळीचं नातं निर्माण झालं. हे लोक वेगळ्याच ऊर्जेने जगतात असं आम्हाला जाणवलं. जेव्हा आम्ही तिथल्या सर्वात वयस्कर माणसांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा आम्हाला जाणवलं की नैसर्गिक परिस्थितीच्या पलीकडचं काहीतरी इथे कार्यरत होतं.
ज्यामुळे हे लोक दीर्घायुषी जीवन जगत होते. इथल्या रहिवाशांच्या जीवनामध्ये वेगळाच उत्साह आणि ऊर्जा वाहत होती, ज्यामुळे ते आनंदी आणि शतायुषी जीवन जगत होते. पुन्हा इकिगाई हाच रहस्यमय शब्द आमच्या समोर आला. पण इकिगाई म्हणजे नक्की काय? याचा नक्की फायदा काय होतो? आम्हाला हे ऐकून अजूनच धक्का बसला की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी याच निसर्गरम्य ठिकाणी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 200 निरपराध लोकांचा बळी गेला होता. पण असं होऊनही तिथल्या लोकांच्या मध्ये कोणाविषयीच द्वेष नव्हता. उलट ते त्यांची विचारधारा आणि इचारिबो चोडे या तत्वानुसारच सर्वांशी वागत होते. इचारिबो चोडे याचा अर्थ असा आहे की सर्वांना आपल्या भावासारखंच माना. तुम्ही त्यांना यापूर्वी कधीही भेटला नसलात तरीही ते भाऊच आहेत असंच माना. ओगिमी लोकांच्या आनंदी जीवनशैली मागे आम्हाला जाणवलेलं पहिलं रहस्य म्हणजे त्यांची सामाजिक बांधिलकी. हे लोक फार पूर्वीपासूनच संघ भावनेने आणि सामाजिक आपुलकीने जगतात. ते नेहमी एकमेकांशी प्रेमाने वागतात आणि एकमेकांना कायम मदत करतात. मित्रत्वाची भावना जपणं, हलका आहार, पुरेसा आराम आणि नियमित व्यायाम ही यांच्या आरोग्याची कारणं आहेत. पण त्याचबरोबर समाधानी, आनंदी आणि शतकी जीवनाच्या मागील खरं कारण होतं इकिगाई. त्यांचा प्रत्येक दिवस ते इकिगाईनुसार जगत होते. या लोकांच्या शतायुषी, दीर्घायुषी जीवनाचं रहस्य तुमच्या समोर मांडणं आणि तुम्हाला इकिगाई शोधायला मदत करणं हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. कारण ज्या ज्या लोकांना इकिगाई सापडला ते लोक आनंदी, समाधानी आणि दीर्घायुषी आयुष्य जगले. तुमच्या या यात्रेसाठी आमच्याकडून मनापासून शुभेच्छा. हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस. यापुढील भागामध्ये आपण पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करणार आहोत. इथे या पुस्तकातील प्रस्तावना समाप्त झाली.